नमस्कार, मी तुमचा मित्र ऋषिकेश. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण चाललेलो आहोत बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाकडे. हा आश्रम तुंगारेश्वरच्या डोंगराळ भागामध्ये वसलेला आहे. या आश्रमाकडे जाण्याचा रस्ताही खूप छान आहे आणि तुम्हाला इथे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. जर तुम्हाला पायी जायचं असेल तर तुम्ही तुंगारेश्वर मंदिराकडे जायचा जो रस्ता आहे तिथूनच जाऊ शकता, आणि जर तुम्हाला गाडीने जायचं असेल तर गाडीसाठी जो रस्ता आहे तो तुम्हाला वज्रेश्वरी रोडला पारोळ फाट्याच्या अलीकडे उजव्या बाजूला कमान दिसते, जी तुम्हाला आता फोटोमध्ये दिसत आहे. तो रस्ता तुम्हाला गाडी घेऊन जाण्यासाठी योग्य आहे. या रस्त्याने तुम्ही फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्याचे काही महिने तुम्ही गाडीने जाऊ शकता, कारण हा रस्ता पावसाळ्यामध्ये पूर्णपणे चिखलमय झालेला असतो. हा रस्ता जो आहे तो वन खात्याच्या अधिपत्याखाली असल्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण झालेले नाही. तर आता या आश्रमात येताना तुम्हाला बघण्यासारख्या काही गोष्टी आहेत का? तर आश्रमाव्यतिरिक्त तुम्हाला बघण्यासारख्या एक म्हणजे तुंगारेश्वरचं मंदिर आहे, दुसरा म्हणजे आश्रम तर आहेच, तोही छान आहे, आणि तिसरं जे ठिकाण आहे इथे फिरण्यासारखं ते म्हणजे तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. तर आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो ह्याच कुंडांविषयी आहे. तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण जाऊया आश्रमाकडे. काही कारणास्तव मी माझा कॅमेरा माउंट आणला नसल्यामुळे मला त्या रस्त्याचे चित्रीकरण करता आलेलं नाही आहे. तरी आपण वरती आश्रमाकडे गेल्यावर केलेलं चित्रीकरण बघूया. तर आता आपण ऑलमोस्ट मठाकडे पोचलेलो आहोत आणि हा मठाचा एंट्रन्स आहे. तसंच तुम्हाला इथे गाड्या पार्किंगची पण सोय आहे, आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तो बहुतेक तो रातकिड्यांचा आवाज येतोय. आणि हा बघा, हा पूर्ण मठाचा परिसर आहे आणि तो समोर दिसतोय तो सदानंद महाराजांचा मठ आहे, तो आश्रम आहे. तर आपल्या सदानंद महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण परतीच्या वाटेला निघालो आहोत. आणि परत निघताना आपल्याला रस्त्यात लागलेले आहेत ते म्हणजे तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. या कुंडांकडे यायचं असेल तर तुम्हाला वज्रेश्वरी रोडला थोडंसं खाली उतरावं लागतं आश्रमाच्या इथे. तर आपल्याला इथेच आता रस्त्यावर गाडी पार्क करून कुंडांकडे चालत जावं लागणार आहे. आणि कुंडांकडे चालत जाताना रस्त्यामध्ये एका बाजूला दरी लागते, आणि ही बघा दरी लागते, आणि दुसऱ्या बाजूला डोंगर लागतो आपल्याला, आणि ही पायवाट आहे कुंडांकडे जायला. आणि एक 4-5 मिनिटं चालल्यानंतर कुंडांकडे आपण पोचतो. आणि कुंडांकडे जाता जाता आपण रस्त्यामध्ये निसर्गाचा आनंद घेता घेता जाऊ शकतो. मला किती छान निसर्गरम्य असं दृश्य दिसतंय वरून. छान असं खालचा तो परिसर दिसतोय, ती शेती दिसते. हा व्हिडिओ मे महिन्यात रेकॉर्ड केल्यामुळे आता थोडंसं जंगल कमी आहे किंवा झाडी कमी आहे, पण पावसाळ्यात इथे छान वातावरण असणार. मला जर फोटो मिळाले कुठे पावसाळ्यातले तर मी ते फोटोही या व्हिडिओसोबत जोडीन. आणि हे बघा, आता इथून अशी पूर्ण पायवाट आहे आपल्याला जायला, आणि आजूबाजूला निवडुंगाची झाडं आहेत, विविध प्रकारची झाडं आहेत, आणि तुम्हाला मागे पण बॅकग्राऊंडला काही पक्ष्यांचे वगैरे आवाज येत असतील किंवा रातकिड्यांचा पण आवाज येतोय. असं छान वातावरण असतं इथे, प्रसन्न असं वातावरण असतं. तुम्हाला जर तुंगारेश्वरला पण तुम्ही गेलात तर तेही असंच वातावरण असतं, आणि तो रस्ताही असाच आहे. पूर्ण तो रस्ता जो आहे तो पायी जाण्याचाच आहे आणि छान जंगलाच्या मधून जातो. म्हणजे तिथे त्या रस्त्यालाही पूर्ण झाडी झाडीच असते. हे बघा, खालचं दृश्य किती छान दिसतंय. आणि आपण आता हे कुंडांकडे पोचलेले आहोत. तर ही कुंड बघा किती छान बांधली गेलेली आहे. हे बघा, कातळामध्ये कोरलेली आहे ती. त्यामध्ये असं खांबांसारखं बनवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये पाणी हे असतंच. मी हा व्हिडिओ जेव्हा शूट केला तेव्हा हा मे महिन्यात शूट केलेला आहे. आणि इथे एकच नाही आहे, ही कुंड कितीतरी आहेत बघा. हे एक होतं, हे एक कुंड आहे, आणि तुम्ही नीट बघाल
तर ह्या बघा, कुंडांच्या दिसतंय वरही दगडामध्ये अजून पाणी आहे. कुंड बांधलेले आहे. हा? तर ते पायरी काय सारखे कुठे बांधलेले कुठे आहेत चिरा कुंड. दिसतोय का काय दिसतोय तुम्हाला? बघा ह्यातलं पाणी छान आहे ना. आणि ते बघा ते वरती एक कुंड आहे. ही अशी मी मोजली नाहीत पण तिकडे बरीच कुंड होती आणि बहुतेक सगळ्यात पाणी होतं. काही कुंडांमध्ये पाणी नव्हतं, काहींमध्ये खराब पाणी होतं, पण वरची जी कुंड आहेत त्यांच्यामध्ये चांगलं पाणी दिसलं मला. हा हे बघा अजून एक कुंड आहे, ह्याच्यामध्ये थोडस खराब पाणी आहे, पण वरती चढून मी बघितलं आणि प्रत्येक ठिकाणी बघा ती खांबाचे खांब बनवलेले आहेत आणि त्याला सपोर्ट दिलेला आहे वरच्या कातळाला. किती छान बघा बनवलेलं आहे. आणि आतमध्ये खोलीसारखं काहीतरी दिसतं, पण ते बहुतेक ते पाणी तिथून एक कुंड दुसऱ्या कुंडाला कदाचित जॉईंट असेल आतल्या बाजूने, तर माहिती. तर थोडस आता मी वर आलोय, वरून बघा कशी कुंड आहेत. हे पहिलं खाली 2 आहेत, वरती एक आहे आणि बहुतेक अजून वरती एक आहे. मी जरा वर चढतो, जमलं तर बघतो चढायला. दाखवतो जरा वर चढून. दाखवतो मी. हे बघा ह्या कुंडांमध्ये पण पाणी आहे. हा पहिलं वरचं पाणी स्वच्छ दिसतंय आपल्याला थोडं, उलट ह्याच्यातलं चांगलं आहे. तर असे हे आहेत परशुराम कुंड. तर इथे आपण आपला व्हिडिओ संपवतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हे थोडेसे मी फोटो काढलेत, त्या फोटोंची मजा घ्या. आणि पावसाळ्यातले फोटोही मी टाकतो, ते पण बघा तुम्ही. इथून किती छान सौंदर्य दिसतं निसर्गाचं. थँक्यू. पुढील जे काही फोटो आहेत ते मला गुगलवर मिळाले, ते मी टाकलेले आहेत आणि काही फोटो आहेत ते मी काढलेले आहेत. तर तुम्ही त्या फोटोंचा आनंद घ्या.